सर्वांचे एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण सर्वजण जाणतो शिक्षक भरती 2026 याचे प्रेफरन्स देण्यासाठी सुरुवात झालेली असून सध्या काही टेक्निकल ग्लिचमुळे त्याला वेळ लागतो. मात्र आज न उद्या आपल्याला प्रेफरन्स दाखल करायचेच आहेत आणि हे प्रेफरन्स दाखल करण्यापूर्वी आपल्याला नेमके प्रेफरन्स कसे ठरवायचे याच्या संबंधीचा ऑलरेडी आपला एक व्हिडिओ प्रदर्शित झालेला आहे, जो की खूप व्हायरल होत असून तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये बघू शकता की नेमके प्रेफरन्स ठरवायचे कसे किंवा कोणता प्रेफरन्स कुठे ठेवायचा याचं एक सखोल निरीक्षण तुमच्या समोर मांडलेलं आहे, जे तुम्हाला इतर कोणत्याही चॅनलवर बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळं अवश्य तो व्हिडिओ बघा, जो की तुम्हाला आता स्क्रीनवर त्याचं थंबनेलसुद्धा दिसतंय. तो व्हिडिओ अवश्य बघा. आता प्रेफरन्स तुमच्या हातात आहे, मात्र त्यात फक्त जिल्हा दिसतो आहे. तुम्ही जर नीट तुमचे प्रेफरन्स बघितले तर तुम्हाला फक्त त्यामध्ये तुमचा जिल्हा दिसतो आहे आणि तुम्हाला तो प्रेफरन्स आल्याचं समजते. मात्र तुम्हाला हे नाही समजत आहे की ती जागा कॅटेगरीची आलेली आहे की ती ओपनची आलेली आहे. हे मात्र तुमच्या प्रेफरन्सच्या लिस्टवरून तुम्हाला सिद्ध होत नाही. म्हणूनच आम्ही आता आणलेला आहे नवीन व्हिडिओ, जो की जाहिरातींचा सखोल अभ्यास करणारा असणार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, प्रेफरन्स देण्यापूर्वी तुम्हाला जाहिरातींचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे आणि बऱ्याच जणांना हा अभ्यास करणं शक्य होत नाही किंवा बराचसा गोंधळ उडतो. कारण की आपण सर्वच जण जाणतो की याच्यामध्ये ज्या काही जाहिराती असतात त्याच्यामध्ये उर्दू मीडियम, मराठी माध्यम, हिंदी माध्यम, तसेच प्राथमिक, त्याचप्रमाणे माध्यमिक, उच्च माध्यमिक हे सगळ्या ॲड मिक्स असतात. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचा गोंधळ उडतो. यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मराठी माध्यम. त्याचप्रमाणे याच्यासाठी 1ली ते 8वीसाठी जे काही जागा आलेल्या आहेत त्या नेमक्या ओपनच्या आहेत की कॅटेगरीच्या आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या अंती समजणार आहे. हा व्हिडिओ सर्वसाधारण उमेदवार, म्हणजे जे की कोणत्याही समांतर आरक्षणामध्ये बसत नाहीत ते उमेदवार आणि महिला यांच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे. म्हणजेच काय, तर बऱ्याचदा जाहिरातीचा अभ्यास करताना आपल्याला हे समजत नाही, भूकंपग्रस्त खूप सारे कॉलम असतात आणि याच्यामुळं आपला सगळा गोंधळ उडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लवकर समजत नाही. त्याच्यामुळेच आम्ही आता हा जो आहे तो एक सुटसुटीत डाटा, जो की फक्त महिला आणि सर्वसाधारण उमेदवार, कारण की यांचीच संख्या जास्त असते आणि त्याच्यासाठी आवश्यक सर्व डाटा आपण सर्व घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक जिल्हा परिषद निहाय तुम्हाला याच्यामध्ये सर्व डाटा दिसेल, जो की 1ली ते 8वी ह्या जागांसाठी असणारे अजून एक व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा डाटा असेल. सुटसुटीत पद्धतीने हा सर्व डाटा तुम्हाला अभ्यासपूर्वक आणलेला आहे. तुम्हाला आता करायचं काय, तर तुमच्या हातामध्ये प्रेफरन्स असणार आहे. ह्या प्रेफरन्सच्या ज्या काही जागा तुम्हाला दिसत आहे, त्या जो काही जिल्हा तुम्हाला त्या तुमच्या प्रेफरन्समध्ये दिसत आहे, त्या प्रेफरन्सचा जो काही जिल्हा आहे तो तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जिल्ह्याशी मॅच करा. तुम्हाला लगेच समजून जाईल तुम्हाला आलेल्या प्रेफरन्सची जागा ही ओपनची आहे की तुमच्या कॅटेगरीची आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे कशासाठी महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. ओपनच्या जागेवर सर्व जणांचा क्लेम असतो, कास्टच्या जागेवर मात्र फक्त त्याच कास्टच्या उमेदवारांचा क्लेम असतो. म्हणून अत्यंत बारकाईने आपल्याला हे प्रेफरन्स द्यायचे असतात. मग कास्टचे प्रेफरन्स वर घ्यायचे की खुला गटाचे प्रेफरन्स खाली ठेवायचे, हे सर्व समजण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम तो किंवा ती जी जागा आहे ती कोणत्या खुल्याची आहे की कॅटेगरीची आहे हे समजणं गरजेचं असं. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी अजून एक आठवण करून देतो, आपल्याला ह्या व्हिडिओला 1000 लाईक आवश्यक आहेत. आता 1000 लाईक याच्यासाठी आवश्यक आहे का, तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर तो जास्तीत जास्त जणांच्या फीडवर किंवा डॅशबोर्डवर दिसायला लागेल यूट्यूबच्या, आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना याची मदत होईल. त्याच्यामुळं सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही आता स्क्रीनवर जसं बघू शकतात, मराठी माध्यम प्राथमिक इयत्ता 1ली ते 8वी याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे नंदुरबार झेडपीचे जे काही जागा आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 1ली ते 8वीच्या ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी तुम्ही जर बघितलं तर खुला गटासाठी 25 जागा आलेल्या आहेत आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण गटासाठी खुला प्रवर्गामध्ये 30 जागा आहेत. इतर कोणत्याही प्रवर्गासाठी कोणतीही जागा नाही. पुढं बघायचं आहे आपल्याला धुळे जिल्हा परिषद. बघा, धुळे जिल्हा परिषद तुम्हाला
या ठिकाणी दिसते समोर. धुळे जिल्हा परिषदमध्ये जर आपण बघितलं तर महिला ह्या गटासाठी जर आपण बघितलं तर अनुसूचित जातीमध्ये बघा 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे EWSमध्ये 2 जागा आहेत आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर SEBCसाठी 4 जागा आणि खुला गटासाठी या ठिकाणी 62 जागा आपल्याला महिलांसाठी आल्याचं दिसतं धुळे जिल्हा परिषदमध्ये. तसेच आपण जर बघितलं तर समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण गटासाठी या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये बघा 2 जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्याचप्रमाणे EWSसाठी 2 आणि SEBCसाठी 3. त्याचप्रमाणे खुला प्रवर्गासाठी तुम्हाला या पूर्ण जाहिरातीमध्ये 70 जागा दिसत आहेत. बघा, तुमचा जो काही जिल्हा आलेला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचा अभ्यास तुम्हाला नक्कीच करायला मदत होईल. त्याचप्रमाणे पुढं बघा, आपण पुढची जिल्हा परिषद घेत आहोत ती म्हणजे जळगाव जिल्हा परिषद. जळगाव जिल्हा परिषदमध्ये बघा 1ली ते 8वीच्या गटासाठी आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी महिला गटासाठी बघा 24 जागा. त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये महिलांसाठी 20 जागा. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती पेसा बघा यासाठी 2 जागा, पेसाचं रिझर्वेशन वेगळे. त्याचप्रमाणे विजा साठी विमुक्त जातींसाठी 1 जागा. त्याचप्रमाणे भज ब म्हणजेच भटक्या जमाती ब प्रवर्गासाठी 1 जागा. त्यानंतर भज क साठी 2 जागा, भज ड साठी 5 जागा, ई माव म्हणजेच OBC इतर मागास प्रवर्गासाठी 17 जागा आणि नंतर शेवटी आपण जर बघितलं तर खुल्या गटासाठी या ठिकाणी 2 जागा असल्याचं आपल्याला दिसतंय. जळगाव जिल्हा परिषद महिलांची पदे मी आत्ता सांगितली. आता आपण बघूया समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे. बघा, जळगाव जिल्हा परिषदमध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे आपण बघायची. आता अनुसूचित जातीसाठी बघा या ठिकाणी 25 पदे, अनुसूचित जमातीसाठी 24 पदे, त्यानंतर अनुसूचित जमाती पेसासाठी 4 पदे, नंतर विजा साठी 2 पदे, भज ब साठी 2 पदे, भज क साठी 2 पदे, त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी भज ड साठी 5 पदे आणि ई मा व साठी 19 पदे आणि खुला प्रवर्गासाठी बघा या ठिकाणी 4 पदं असल्याचं दिसतं. बाकी इतर जे काही 3 प्रवर्ग आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या नाही. पुढची जिल्हा परिषद आपल्याला बघायची ती म्हणजे बुलढाणा जिल्हा परिषद. बघा, बुलढाणा जिल्हा परिषद 1ली ते 8वीसाठी कोणत्या प्रवर्गाला किती जागा आलेल्या आहेत. आपण महिला आणि समांतर आरक्षण म्हणजेच जे काही सर्वसाधारण उमेदवार आहे यांच्या जागा आपण याच्यामध्ये सॉर्ट आऊट केलेल्या आहेत. बघा, महिलांसाठी बघा अनुसूचित जातीसाठी 12, जमातीसाठी 18, त्यानंतर EWSसाठी 12 पदं, SEBCसाठी 8 पदं आणि खुलासाठी 5 पदं या ठिकाणी असणार आहेत. तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढं बघा, बुलढाण्यासाठी बघा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 14 पदं, अनुसूचित जमातीसाठी 21 EWSसाठी 12 पदं, SEBCसाठी 8 पदं आणि खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी 6 पदं असल्याचं दिसून येतं. अकोला जिल्हा परिषदमध्ये जाऊया आपण. अकोला जिल्हा परिषद महिलांसाठी बघा अनुसूचित जमातीसाठी बघा 1 पद आहे, भज क साठी 1 पद आहे, ई मा व साठी 2 पदं आहेत, EWSसाठी 2 पदं, SEBCसाठी 2 पदं, खुल्यासाठी कोणतंही पद या ठिकाणी दाखवलेलं नाही. अकोला जिल्हा परिषदमध्येच आपण सर्वसाधारण जे उमेदवार असतात ज्याच्यावर खूप सारी स्पर्धा असते त्याच्यासाठी बघूया. अनुसूचित जमातीमध्ये 1 पद, विजा साठी 1 पद, भज क साठी 1 पद, ई मा व साठी 2 पदं, विमा प्र साठी 1 पद या ठिकाणी दिसतंय, EWSसाठी 3 पदं, SEBCसाठी 3 पदं या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे. आपण बघू शकतो याच्यामधून आपल्याला बरेचसे आयडिया तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. संपूर्ण सखोल अभ्यास या ठिकाणी आपल्याला केल्याचं दिसून येत आहे. बघा, वाशिमसाठी बघूया आपण. वाशिम जिल्हा परिषद महिला बघा, महिला वाशिम जिल्ह्याच्या महिला पदांसाठी कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती पद आहेत ते आता बघायचं आहे. वाशिम महिला जो काही गट आहे त्याच्यासाठी बघा अनुसूचित जातीसाठी आहे 7 पदं, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 पदं, विजा 2, भज ब 2, भज क 2, ई मा व म्हणजेच OBCसाठी 14, EWS 4, SEBC 7, खुला 13 जागा आहे. त्यानंतर समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांसाठी बघा वाशिममध्ये अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 4, विजा 3, त्यानंतर भज ब 2, भज क 4, ई मा व 17, विमा प्र 1, EWSसाठी 5 पदं, SEBCसाठी 8 पदं आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 14 पदं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे.
पुढं बघायचं आहे आपल्याला अमरावती जिल्हा परिषद. बघा आपण 1ली ते 8वीसाठीचे सर्व पदं बघत आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. बघा अमरावतीसाठी बघा महिला जे काही संरक्षित पदं आहेत ते आहेत 66 पदं आहे. अनुसूचित जमाती पेसासाठी रिझर्व आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गामध्ये 66 जागा आपल्याला दिसून येतात. बाकी कोणत्याही प्रवर्गासाठी कोणत्याही जागा नाहीत. अमरावती जिल्हा परिषदमध्येच बघा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त अनुसूचित जमाती पेसासाठी बघा 72 जागा असल्याचं दिसून येत आहे. EWSमध्ये 1, SABCमध्ये 1 आणि खुल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 72 जागा असल्याचं दिसून येत आहे. पुढं बघायचं आहे आपल्याला वर्धा जिल्हा परिषद. आता वर्धा जिल्हा परिषद बघत असताना बघा महिलांसाठी बघा अनुसूचित जातीमध्ये 3 जागा आहेत. EWSमध्ये 6 जागा, SABCमध्ये 6 जागा, खुल्या गटासाठी 45 जागा असल्याचं दिसून येत आहे. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त बघूया अनुसूचित जातीमध्ये 2 जागा, त्यानंतर EWSसाठी 7 जागा, SABCसाठी 7 जागा, 49 जागा आपल्याला खुल्या गटासाठी दिसत आहे. पुढं बघायचं आहे आपल्याला ते म्हणजे नागपूर जिल्हा परिषदमध्ये जर आपण बघितलं तर 1ली ते 8वीसाठी महिला कॅटेगरीसाठी बघा महिला या गटासाठी अनुसूचित जातीमध्ये 5 जागा असल्याचं आपल्याला दिसतंय. अनुसूचित जमातीमध्ये 10 जागा, त्यानंतर इकडं बघूया आपण बघा EWSमध्ये 13 जागा, त्यानंतर SABCसाठी 13 जागा, खुल्या गटासाठी या ठिकाणी 86 जागा असल्याचं दिसतंय. 86. पुढं समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांसाठी या ठिकाणी बघूया आपण तर या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 5 जागा, अनुसूचित जमातीसाठी 10 जागा, त्यानंतर EWSसाठी 14 जागा, SABCसाठी 14 जागा, खुल्या प्रवर्गासाठी 94 जागा असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. भंडारा जिल्हा परिषद आपण बघूया ज्याच्यामध्ये की महिला या गटासाठी अनुसूचित जातीमध्ये बघा 17 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 4, विजा 1, त्यानंतर भज क 4, भज ड 2 जागा, इमाव OBCसाठी या ठिकाणी 23 जागा, विमाप्र याच्यासाठी विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी 1 जागा, EWSसाठी बघा या ठिकाणी 15 जागा असल्याचं दिसतंय. SABCसाठी 15 जागा आणि खुल्या गटासाठी या ठिकाणी 63 जागा असल्याचं दिसतंय. भंडारा जिल्हा परिषदांमध्येच आपल्याला समांतर आरक्षणाव्यतिरिक्त देखील पदे कशा पद्धतीने वाटली गेली हे बघायचं आहे. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजेच काय, जे सर्वसाधारण उमेदवार आहे त्यांच्यासाठी बघा अनुसूचित जातीसाठी बघा या ठिकाणी 19 पदं, अनुसूचित जमातीसाठी 4 पदं, त्यानंतर विजा साठी 3 पदं, त्याचप्रमाणे भज क साठी बघा 3 पदं, भज ड साठी या ठिकाणी 4 पदं असल्याचं दिसतंय. OBCमध्ये बघा 25 पदं या ठिकाणी आहेत. OBCचे बहुतेकशे पदं आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहेत. बघा विमाप्रसाठी 2 पदं आहेत, EWSसाठी 17, SABCसाठी 17 आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 70 पदं असल्याचं दिसतंय. बघा लाईक करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पुढं बघूया आता गोंदिया जिल्हा परिषद. आता गोंदिया जिल्हा परिषदेत जाहिरात तर तुम्ही बघितले तर या ठिकाणी 2 ॲड बॅक टू बॅक दिसत आहेत. दोन्ही मराठी माध्यमासाठी आणि दोन्हीसुद्धा 1ली ते 8वीसाठीचे आहे. तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घेऊ शकता ॲडमध्ये. बघा महिलांसाठी बघा या ठिकाणी गोंदिया जिल्हा परिषद जी पहिली जाहिरात आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी बघा खुल्या प्रवर्गामध्ये 1 जागा दिसते आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जर आपण बघितलं तर पहिल्या जाहिरातीमध्ये विजा साठी 1 जागा, त्यानंतर भज क साठी बघा या ठिकाणी 1 जागा, इमाव म्हणजेच OBCसाठी 1 जागा, खुल्यासाठी 1 जागा अशा असल्याचं आपल्याला पहिल्या जाहिरातीमध्ये दिसून येत आहे. पुढं आपल्याला आहे ती म्हणजे दुसरी जी काय आपल्याला दिसते सध्या बघा दुसरी जाहिरात त्याच्यामध्ये गोंदियासाठीच बघा महिला गटासाठी अनुसूचित जातीमध्ये 15 जागा, त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये 1 जागा, विजा साठी 3 जागा, भज क साठी 5 जागा, त्यानंतर भज ड साठी 3 जागा, इमा व साठी इतर मागासवर्गासाठी बघा 13 जागा, EWSसाठी 13 जागा, SABCसाठी 13 जागा आणि खुल्या गटासाठी 77 जागा असल्याचं या ठिकाणी दिसते. गोंदियामध्येच दुसऱ्या जाहिरातीमध्ये बघू शकतो आपण समांतर आरक्षणाव्यतिरिक्त अनुसूचित जातीसाठी बघा सर्वसाधारण उमेदवारांना 17 जागेची संधी आहे. अनुसूचित जमातीमध्ये 2 जागांची संधी आहे. त्याचप्रमाणे विजा साठी 5 जागा,
भज क साठी 6 जागा, त्यानंतर भज ड साठी बघा या ठिकाणी 5 जागा, इमा व साठी या ठिकाणी आहेत त्या म्हणजे 16 जागा आणि EWS साठी 15 जागा असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. SCBCमध्ये देखील 15 जागा आणि खुल्या गटासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या जाहिरातीमध्ये आहेत 84 जागा. अत्यंत काही जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या जागा आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बघा आता तुमच्या याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे हे सुद्धा आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ अवश्य बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हा अभ्यास कशाचा महत्त्वाचा आहे. अत्यंत बारकाईने, अत्यंत वेळखाऊ पद्धतीने हा सर्व डाटा आम्ही तयार केलेला आहे. तुम्हाला हा डाटा कसा वाटतोय, तुमचा खरंच उपयोगाची पडतोय का, हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर हे सुद्धा आम्हाला सांगा. पुढं बघायचं आहे आपल्याला गडचिरोली जिल्हा परिषद. आता गडचिरोली जिल्हा परिषद अत्यंत दुर्गम भाग आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा महिलांसाठी बघा अनुसूचित जमाती पेसासाठी जवळपास 108 जागा या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसतंय. महिलांसाठी महिला स्पेशल 108 जागा पेसाच्या. त्याच्यानंतर विजा अ साठी 3 जागा आहेत, भज क साठी 4 जागा, त्याचप्रमाणे OBC साठी या ठिकाणी 32 जागा असल्याचं दिसतंय. EWS साठी 1 जागा, SCBC साठी 2 जागा आणि खुल्या गटासाठी देखील 95 जागांची संधी आपल्याला जिल्हा परिषद गडचिरोलीमध्ये दिसते आहे. त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आपण जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती पेसासाठी तब्बल 120 जागा ज्या साधारण उमेदवारांसाठी असणार आहेत. विजा अ साठी बघा 3 जागा आहेत, भज ब साठी या ठिकाणी 1 जागा, भज क साठी या ठिकाणी 3 जागा असल्याचं आपल्याला दिसते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 3 जागा. त्यानंतर इमा व साठी या ठिकाणी 35 जागा आहेत. तसेच EWS साठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2 जागा आहेत. तसेच SCBC साठी देखील 2 जागा आणि खुल्या गटासाठी तब्बल 104 जागा असल्याचं आपल्याला गडचिरोलीमध्ये दिसून येतं. पुढची जाहिरात आहे ती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची. आता चंद्रपूर जिल्हा हा जो आहे तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये बघा 1ली ते 8वी मराठी माध्यमसाठी बघा महिलांसाठी अनुसूचित जातीमध्ये 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे भज क मध्ये देखील 4 जागा, तसेच भज ड मध्ये 3 जागा, इतर मागास वर्गासाठी बघा 30 जागा तब्बल या ठिकाणी आहेत. विमा साठी म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 3 जागा, EWS साठी 13 जागा, SCBC साठी 13 जागा आणि खुल्या गटासाठी तब्बल 106 जागा असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. हे फक्त महिला रिझर्वेशन सांगतोय मी. आता बघायचं आपल्याला सर्वसाधारण गटासाठी बघा आपण जर बघितलं अनुसूचित जातीमध्ये तब्बल 4 जागा आहेत, तसेच भज क मध्ये 3 जागा, भज ड मध्ये 3 जागा, इमा व साठी 33 जागा, त्यानंतर विमा साठी जवळपास 5 जागा या ठिकाणी असल्याचं दिसतंय. बहुतेक विमा साठी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 5 जागा असल्याचं दिसतंय. काही प्रवर्गांना खरंच खूपच कमी जागा आलेल्या आहेत. याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं हे नक्की मेन्शन करा. EWS साठी बघा 16 जागा, त्यानंतर SCBC साठी 16 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी जवळपास 117 जागा असल्याचं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे जास्तीत जास्त प्रेफरन्स हे सर्वांनाच आलेले असणार आहे, कारण की जागा खुल्या गटाच्या जास्त आल्यामुळं या ठिकाणी स्पर्धा मोठी असणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक प्रेफरन्स द्या. बघा पुढं बघायचं आहे आपल्याला यवतमाळ जिल्हा परिषद. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये बघा महिला जर आपण बघितलं तर महिला गटासाठी अनुसूचित जातीमध्ये 13 जागा, EWS साठी 19 जागा, SCBC साठी 21 जागा, त्यानंतर खुल्या गटासाठी तब्बल 158 जागा यवतमाळ जिल्ह्यात आहे. तसेच समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जर आपण बघितलं तर अनुसूचित जातीमध्ये 15 जागा, EWS साठी 21 जागा, SCBC साठी 23 जागा, खुल्या गटासाठी या ठिकाणी 172 जागा असल्याचं आपल्याला दिसतंय. नंतर आपण वळूया ती म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेकडे. खूप साऱ्या अपेक्षा ह्या जिल्हा परिषदेमध्ये मुलांना खूप आहेत का हे आम्हाला आता आपण सांगूया. महिलांसाठी बघा अनुसूचित जातीमध्ये 7 जागा, इमा व म्हणजेच इतर मागास वर्गासाठी या ठिकाणी 4 जागा, EWS साठी 18 जागा, SCBC साठी या ठिकाणी 18 जागा आहेत आणि खुल्या महिला म्हणजे बघा खुल्या गटामध्ये ज्या काही महिला आहेत, महिला आरक्षणामध्ये ज्या काही महिला आहेत आणि खुल्या गटामध्ये ज्या मोडतात त्यांना बघा जवळपास 252 जागा या ठिकाणी आहेत. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त देखील आपण सर्वसाधारण उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी एक मोठी गुड न्यूज आहे, ती म्हणजे अनुसूचित जातीसाठी 9 जागा, OBCसाठी 7 जागा, EWS साठी 21 जागा, SCBC साठी 21 जागा आणि खुल्या गटासाठी जवळपास 277 जागा या ठिकाणी असल्याचं दिसतं. म्हणजे खुला महिला
आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त हे दोघांमध्ये 500च्या वर जागा आहेत बघा. या ठिकाणी लगेच दिसते आपल्याला. पुढं बघायचं आहे ठाणे जिल्हा परिषद. ठाणे जिल्हा परिषदमध्ये आपण जाऊया आता. महिलांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी महिलांना 13 जागा आहेत. अनुसूचित जमातीमध्ये 82 जागा आहेत. त्यानंतर EWSसाठी 7 जागा, SCBCसाठी 7 जागा, खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी बघा 41 जागा असल्याचं आपल्याला दिसतंय. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे काही उर्वरित पद आहे ते बघूया. अनुसूचित जमातीमध्ये 15 जागा, पेसासाठी 91 जागा, EWSसाठी 8 जागा, SCBCसाठी 8 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 45 जागा असल्याचं आपल्याला दिसतंय ठाणे जिल्हा परिषदमध्ये. पुढचा आपण जिल्हा परिषद बघूया ती म्हणजे रायगड जिल्हा परिषद. रायगड जिल्हा परिषदमध्ये बघा महिलांसाठी 19 जागा ह्या अनुसूचित जमातीमध्ये जवळपास आपल्याला या ठिकाणी 31 जागा असल्याचं दिसतं. त्यानंतर व साठी बघा या ठिकाणी 18 जागा आहेत रायगड जिल्हा परिषदमध्ये. EWSसाठी बघा 8 जागा, SCBCसाठी 15 जागा, खुल्या गटासाठी या ठिकाणी 55 जागा असल्याचं दिसतं. त्याचप्रमाणे 22 जागा ह्या समांतर आरक्षणाव्यतिरिक्त असणार आहेत, मात्र त्या अनुसूचित जातीच्या असतील. समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी 34 जागा असल्याचं दिसतं. OBCसाठी 21 जागा, EWSसाठी 9 जागा, SCBCसाठी 17 जागा, खुल्या गटासाठी 60 जागा असल्याचं या ठिकाणी दिसतं. आता आपण बघूया पुणे जिल्हा परिषद. पुणे जिल्हा परिषदमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी महिला गटासाठी अनुसूचित जातीमध्ये 19 जागा आहेत, अनुसूचित जमातीमध्ये 15 जागा, त्यानंतर व म्हणजेच OBCसाठी 20 जागा, EWSसाठी 15, SCBCसाठी 16 जागा आणि खुल्या गटासाठी 91 जागा असल्याचं दिसतंय. सर्वसाधारण उमेदवारांसाठी बघा अनुसूचित जातीमध्ये 21 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 16 जागा, त्यानंतर भज-ब साठी 1 जागा, भज-ड साठी 1 जागा, OBCसाठी 22 जागा, EWSसाठी 17 जागा आणि त्यानंतर जे काही SCBC आहे याच्यासाठी 18 जागा आणि खुल्या गटासाठी तब्बल 100 जागा असल्याचं या ठिकाणी दिसतंय. पुढची जिल्हा परिषद आहे ती म्हणजे अहिल्यानगर जिल्हा परिषद. अहिल्यानगरमध्ये आपण बघूया अनुसूचित जातीसाठी बघा 7 जागा, त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये 19 जागा, OBCसाठी 10 जागा, EWSमध्ये 4, SCBCसाठी 4, खुल्या गटासाठी या ठिकाणी 27 जागा असल्याचं दिसतंय. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजेच सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जातीमध्ये 9 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 23 जागा, इतर मागास वर्गासाठी बघा 11 जागा, EWSसाठी 5 जागा, SCBCसाठी 5 जागा, त्यानंतर खुल्या गटासाठी या ठिकाणी 29 जागा असल्याचं दिसतंय. पुढं बघूया आपण धाराशिव जिल्हा परिषद. धाराशिव जिल्हा परिषदमध्ये बघा महिला या गटासाठी बघा अनुसूचित जातीमध्ये 2 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 18 जागा, भज-ब मध्ये 3 जागा या ठिकाणी आहेत. इतर मागास वर्गासाठी बघा या ठिकाणी 14 जागा, EWSसाठी 1 जागा, खुल्या गटासाठी 5 जागा. त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जर आपण बघितलं तर या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनुसूचित जातीमध्ये 1 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 21 जागा, विजा-अ मध्ये 1 जागा, भज-ब साठी 3 जागा, त्यानंतर इतर मागास वर्गासाठी 17 जागा, EWSसाठी 1 जागा आणि खुल्या गटासाठी 5 जागा असल्याचं या ठिकाणी दिसतंय. अत्यंत मेहनतीने हा सर्व डाटा बनवलेला आहे, त्यामुळे तुमचा 1 लाईक ह्या संपूर्ण व्हिडिओसाठी बनतो आणि तो मागण्याचा आम्हाला अधिकार देखील आहे. 1000 लाईक या ठिकाणी आपल्या व्हिडिओचे पूर्ण झाले पाहिजे. अजून काही तुमच्या समस्या असतील, अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा अजून तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे असेल तो आपण नक्कीच घेऊन येऊ. आपले व्हिडिओ हे इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतील हे तुम्हाला मी 100% सांगतो. आपण कोणताही डेमो दिलेला नाही, या ठिकाणी अभ्यास तुमच्या समोर मांडला जातोय. पहिला पण व्हिडिओ आपला जो टेट परीक्षे संदर्भात किंवा पवित्र पोर्टलचे प्रेफरन्स कसे ठरवायचे याच्याबाबत आलेला आहे, तो तुम्ही नक्कीच आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या याच्या डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. अवश्य बघा की नेमके प्रेफरन्स ठरवायचे कसे, ते लॉक कसे करायचे, डेमो वगैरे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल, पण नेमकं काय स्ट्रॅटर्जी ठेवायची हे तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल. पुढे जाऊया सोलापूर जिल्हा परिषद. या ठिकाणी बघा महिला या गटासाठी अनुसूचित जातीमध्ये 9 पदं, अनुसूचित जमातीमध्ये 59 पदं असल्याचं दिसतंय. इतर मागास वर्गासाठी या ठिकाणी 14 पदं, EWSसाठी देखील 14 पदं, SCBCसाठी या ठिकाणी 15 पदं, खुल्या गटासाठी या ठिकाणी 39 पदं असल्याचं दिसतंय.
सोलापूर जिल्हा परिषदमध्येच बघा सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनुसूचित जातीमध्ये 10 पदं, अनुसूचित जमातीमध्ये 65 पदं, इतर मागासवर्गासाठी या ठिकाणी 16 पदं, EWSसाठी 15 पदं, SCBCसाठी 16 पदं आणि खुल्या गटासाठी या ठिकाणी 43 पदं असल्याचं दिसतंय. सातारा जिल्हा परिषद आपण बघूया. सातारा जिल्हा परिषदमध्ये महिलांसाठी 11 पदं, अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी 62 पदं, त्याचप्रमाणे ब साठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1 पद असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तसेच आपण जर पुढं बघितलं इतर मागासवर्गासाठी या ठिकाणी 26 पदं, EWSसाठी 26 पदं, SCBCसाठी 17 पदं, खुल्या गटासाठी 15 पदं असल्याचं दिसतंय. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सातारा जिल्हा परिषदमध्ये कोणतंही पद नसल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र मी आठवण करून देऊ इच्छितो की ज्या काही 2-3 जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल आणि रत्नागिरी असेल, याच्यामधील काही जाहिरातींमध्ये बदल झालेला आहे. आठवण करून देऊ इच्छितो मी कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी. त्यामुळे आता रत्नागिरीची आपण जी जाहिरात बघतोय त्याच्याकडे व्यवस्थित बघायचं आहे सगळ्यांनी. ही जुनीच जाहिरात आहे, नवीन तुम्हाला जे अपडेट आलेले आहे का लक्षात ठेवा. रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीसाठी हा डाटा मॅच करू शकतो की नाही मी सांगू शकत नाही, कारण की नवीन जाहिराती तुम्हाला अद्याप बघायला मिळाल्या असतील किंवा तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही क्रॉस चेक करून घेऊ शकता. रत्नागिरीसाठी आपण जुन्या जाहिरातीनुसार जे काही डाटा होता त्यानुसार आपण बघूया. महिलांसाठी अनुसूचित जातीमध्ये 12 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 45 जागा, ड साठी महिलांसाठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी या ठिकाणी 39 जागा महिलांसाठी असतील, EWSमध्ये 29 जागा या महिलांसाठी असतील, SCBCमध्ये 21 जागा या महिलांसाठी असतील, खुल्या गटासाठी किंवा खुल्या प्रवर्गामध्ये 59 जागा या महिलांसाठी असतील. पुढं समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारण या 12 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 49 जागा सर्वसाधारणसाठी, ड मध्ये 2 जागा सर्वसाधारणसाठी. त्यानंतर आपण बघूया इमाव म्हणजेच आपलं जे काही OBC आहे त्यांना 43 जागा असतील, EWSमध्ये 32 जागा सर्वसाधारणसाठी, SCBCमध्ये 24 जागा सर्वसाधारणसाठी, खुल्या गटामध्ये या ठिकाणी 65 जागा असतील सर्वसाधारण साठी. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आपण बघूया. सिंधुदुर्गमध्ये बघा महिलांसाठी 8 जागा अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीमध्ये 23 जागा महिलांसाठी, मध्ये 1 जागा महिलांसाठी, ड मध्ये 1 जागा महिलांसाठी, OBCमध्ये 15 जागा महिलांसाठी, EWSमध्ये 10 जागा महिलांसाठी, SCBC 9 जागा महिलांसाठी, खुल्या गटामध्ये 18 जागा महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये असतील, मराठी माध्यम 1ली ते 8वी. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारण उमेदवारांसाठी 10 जागा अनुसूचित जाती, 25 जागा अनुसूचित जमाती, साठी 2 जागा, ड साठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 16 जागा, EWSसाठी 10 जागा, त्यानंतर SCBCसाठी 8 जागा, खुल्या गटासाठी 19 जागा असतील, मराठी माध्यम 1ली ते 8वी. पुढं बघूया कोल्हापूर जिल्हा परिषद. मी आत्ताच सांगितलं कोल्हापूर जिल्हा परिषद तुम्ही बघू शकता, मात्र त्याचा एक सखोल अभ्यास तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा करून बघा. आधीचे जे काही डाटा प्राप्त होता त्याच्यानुसार हे बनवलेले थोडाफार फरक असणार आहे, मात्र तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार चेक करा. कोल्हापूर जिल्हा परिषद अनुसूचित जातीसाठी महिला ह्या वर्गाला 14 जागा, अनुसूचित जमातीच्या 55 जागा महिलांसाठी, OBCच्या 34 जागा महिलांसाठी, 29 नंतर आपण बघूया EWSमध्ये 1 जागा महिलांसाठी, SCBCमध्ये 22 जागा महिलांसाठी, खुल्या गटामध्ये 55 जागा महिलांसाठी. कोल्हापूर बघूया आपण, सर्वसाधारण उमेदवारांसाठी 16 जागा असतील अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या 61 जागा, इतर मागासवर्गासाठी 39 जागा ह्या सर्वसाधारणसाठी, EWSमध्ये 3 जागा सर्वसाधारणसाठी, SCBCमध्ये 23 जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी, खुल्या गटामध्ये 61 जागा सर्वसाधारणसाठी. सांगली जिल्हा परिषद पुन्हा तेच तुम्ही चेक करून घेऊ शकता एकदा. महिलांसाठी बघा अनुसूचित जातीमध्ये 19 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 29 जागा,
महिलांसाठी इमा व मध्ये म्हणजे OBCमध्ये 24 जागा, EWSमध्ये 20 जागा, SCBCमध्ये 14 जागा आणि खुल्या गटामध्ये महिलांसाठी 11 जागा असतील. त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे काही पदं आहेत ते अनुसूचित जातीसाठी 21 पदं, अनुसूचित जमातीसाठी 32 पदं, इतर मागासवर्गासाठी या ठिकाणी 26 पदं, EWSसाठी 23 पदं, SCBCसाठी 16 पदं आणि खुल्या गटासाठी 12 पदं असल्याचं दिसून येतं. आता बघायचं आहे शेवटची जिल्हा परिषद ती म्हणजे पालघर जिल्हा परिषद 1ली ते 8वी मराठी माध्यम. महिलांसाठी या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये 9 जागा, पेसामध्ये बघा महिलांसाठी तब्बल सगळ्यात जास्त जागा या पालघर जिल्ह्यात आहे. पेसा कॅटेगरीमध्ये महिलांसाठी 130 जागा आणि त्याचप्रमाणे खुल्या गटासाठी सुद्धा महिलांसाठी जवळपास 250 जागा या रिझर्व्ह आहेत. तुम्ही विचार करू शकता नाशिक आणि पालघर ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये खुल्या गटामध्ये 500 जागा आपल्याला फक्त महिला आणि सर्वसाधारणसाठी असल्याचं दिसून येते. सर्वसाधारणसाठी बघूया पालघरमध्ये अनुसूचित जमातीमध्ये 9 जागा, अनुसूचित जमाती पेसामध्ये 141 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत. सुवर्णसंधी म्हणता येईल. खुल्या गटासाठी जवळपास 273 जागा ह्या ओपनसाठी आलेल्या आहेत पालघर जिल्हा परिषदमध्ये. बघा या ठिकाणी 1ली ते 8वी मराठी माध्यमचा सर्व ॲनालिसिस तुमच्यासमोर मांडला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्कीच याची तुम्हाला मदत होईल अशी आम्ही आशा करतो आणि तुम्हाला भरतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओपन गटामध्ये तुम्हाला खूप साऱ्या संधी असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे बघा आणि खूप सारी स्पर्धा असणार आहे. त्यामुळं प्रेफरन्स अत्यंत काळजीपूर्वक द्या. प्रेफरन्स देत असताना कशी द्यायची याची एक छोटीशी स्ट्रॅटर्जी आम्ही मांडली. तुमची काहीतरी वेगळी असू शकते, मात्र ती स्ट्रॅटर्जी माझ्या मते थोडीशी अचूक असण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळं नक्की तो व्हिडिओ अवश्य बघा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि आपल्याला 1000 लाईक करायचे होते तर ते आता झालेत का नाही ते चेक करा. 1000च्या पुढे गेला असेल तर करू नका, परंतु 1000च्या आत असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.